राधाने 5,000 रुपयाला खरेदी केलेली साडी सविताला 25% नफ्याने विकली. सविताने ती साडी 20% तोट्याने जानकीला विकली. तर जानकीची खरेदी किंमत किती असेल हा प्रश्न आहे. मग अशा प्रश्नामध्ये एकाने दुसऱ्याला विकली, दुसऱ्याने तिसऱ्याला विकली असा जेव्हा प्रश्न असतो तेव्हा म्हणजे दुसऱ्याची जी विक्री असते ती तिसऱ्याची खरेदी असते. मग यासाठी आपल्याला जानकीने खरेदी किती रुपयाला केली जर काढायचं असेल तर सविताने किती रुपयाला तिला विकली हे काढावं लागेल. मग अशा वेळी काय करायचं, उत्तर काढताना बघा, पहिली जी खरेदी आहे 5,000 रुपयाची खरेदी आहे, 5,000 घ्यायचे, त्याच्यावर 25% नफा आहे. म्हणजे 100 मागे 25 रुपये वाढवलेले आहेत. म्हणजे 125% नफा घेतला. 125% म्हणजेच 125/100 लिहायचं. ही खरेदी असणारी सविताची ही खरेदी असणारी. मग सविताने काय केलं, ही साडी आता जानकीला विकलेली आहे. ती मात्र तिने ही तोट्याला विकलेली आहे. किती तोट्याला विकलेली आहे? 20% तोट्याने विकलेली आहे. म्हणजे याची जी रक्कम तयार होईल त्या रकमेची तिला 20% कमी म्हणजे 80%च रक्कम जी आहे ती जानकीला विकलेली आहे. आणि ही जी तयार होणारी रक्कम म्हणजे जानकीची खरेदी असणार आहे. मग हे 2 शून्य कॅन्सल झाले, 2 शून्य कॅन्सल झाले. 50 1 50 50 दुने आपण ते 100 करू शकतो. 50 दुने 100 झाले. मग बे एक बे, या ठिकाणी 2 चोक 8 म्हणजे होईल काय 40. आता 125 गुणिले 40 चा गुणाकार करायचा आणि या ठिकाणी शून्य मांडला आणि 125 चोक होतात 500. या ठिकाणी 500 मांडायचे आणि मग आपल्या लक्षात येईल की जानकीने ती 5,000 रुपयाला खरेदी केलेली आहे. म्हणून त्याचं उत्तर पहिला पर्याय